बातमी बोरिवलीतून बोरिवलीच्या अनेक्स मॉलमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय परिसरात धूर पसरलेला आहे। सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आग कशी लागली त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? नक्कीच प्रणिता, खरं म्हणजे बोरिवलीतील एनेक्स मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे। मात्र आगीचं कारण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, कारण अग्निशमन दलाच्या माध्यमातून ती आग विझवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या त्या घटनास्थळी पोहोचल्या, तसेच मुंबई पोलीस सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे, कारण दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेत रहदारीच्या वेळेत खरं तर त्या मॉलच्या आतमध्ये काही कर्मचारी आहेत का याचा सुद्धा आता शोध हा त्या ठिकाणी अग्निशमन दल असेल किंवा मग मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। मात्र सध्या ती आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न हा अग्निशमन दलाकडून सुरू आहे। त्यासोबतच त्या संपूर्ण जर इमारत पाहिली तर इमारती 5 मजली ही इमारत आहे। मात्र धूर जो आहे तो संपूर्ण धुरीचा लोट त्या ठिकाणी वरपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे सध्या अग्निशमन दलाकडून ती आग विझवण्याचा प्रयत्न हा शर्थीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतरच प्राथमिक माहिती ज्या समोर की कशा पद्धतीने ती आग लागली, कारण शॉर्ट सर्किट आग लागल्याची माहिती काही तिकडच्या स्थानिकांनी दिलेली आहे। मात्र अधिकृतरित्या जी चौकशी आहे ती आता अग्निशमन दलाकडून केली जाईल आणि त्यानंतरच जी माहिती आहे ती याबाबतची समोर येईल। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।